काय बावनकुळे साहेब जे आहेत ते वोट चोरी करून जिंकून आले कामठीतून? हे बघा, कामठी शहरामध्ये तर ते 17,000 मतांनी मागे आहेत. वोट चोरी झाली आहे कामठीतून, असं काही आहे का? आता जे मतदार यादी आम्ही बघत आहोत, कारण आता नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये काय असतं, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कार्यकर्ता एक एक लिस्ट घेऊन बसतो. तेव्हा ते लक्षात येऊन राहिलं की मोठ्या प्रमाणामध्ये जे कामठी शहरात लोक राहत नाही त्यांची नावं इथे आहेत. त्यामुळे आता असं लक्षात येऊन राहिलं की बावनकुळेला जर निवडणूक जिंकायची असेल तर त्यांनी हे ठरवलेलं आहे की आपल्याजवळ सत्ता आहे, सत्ताचा गैरवापर करणे, मिसयूज ऑफ पॉवर, त्यानंतर आपल्याकडे 2 नंबरचे खूप पैसे आहेत, गैरकायदेशीर कमवलेली प्रॉपर्टी आहे, त्याचा उपयोग करणे, तिसरी ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून सॉफ्टवेअर मॅनेज करणे आणि दुबार मताचा फायदा घेऊन निवडणुकीमध्ये उतरणे. पण या सर्व गोष्टीसाठी आम्ही लोक तयार आहोत. हे कुठल्याही गोष्टी कामठीमध्ये होऊ देणार नाही आणि अशा पद्धतीने लोकांना एक प्रकारे दहशत निर्माण करून जे वातावरण कामठी शहरामध्ये तयार केलेलं आहे ते एका आमदार आणि मंत्र्याला न शोभणारं आहे. काय बावनकुळे साहेब जे आहेत ते वोट चोरी करून जिंकून आले कामठीतून? हे बघा, कामठी शहरामध्ये तर ते 17,000 मतांनी मागे आहेत. त्यामुळे आता त्यांनी कुठे काय केलं याचा संशोधनाचा विषय आहे. पण याची इन्क्वायरी झाली पाहिजे. जसं कामठीमध्ये भ्रष्टाचार झाला, मी SIT इन्क्वायरी लावा म्हटलं, आता वोट चोरीची पण SIT इन्क्वायरी लावली पाहिजे असं मी देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्र देईल.